माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या विरुद्ध तुरुंगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं. ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं. या निवडणुकीतून मला त्रास कसा देता येईल आणि या निवडणुकीमध्ये मी कसा निवडून येणार नाही ही जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले. आणि या निवडणुकीमध्ये या प्रचंड प्रमाणात आपण केलेली मेहनत, आपण माझ्यावर टाकलेला विश्वास, यामुळे त्या विजयी मी होऊ शकलो. आणि मला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास व्यक्त केला. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना समारंभाला प्रचंड प्रमाणात उपस्थित असलेले सर्व माझ्या माता भगिनी, नागरिक, तरुण मित्र, लहान मुलं, बंधू भगिनी, पत्रकार बंधूंनो आणि मित्रांनो, परवा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला 6व्यांदा निवडून देण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी, विशेषतः माता भगिनी, लहान मुलं, तरुण मित्र आणि माझे सर्व व्यासपीठावर प्रमुख कार्यकर्ते संजय घाटगे असतील, संजय मंडलिक असतील, अमरीश घाटगे असतील, भूषण पाटील असतील, भैयासाहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सर्व आमच्या युवराज पाटलांच्या नेतृत्वाखालील सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील, याने या निवडणुकीमध्ये मी निवडून यावा म्हणून हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि गेले 4 महिने मी निवडून यावा म्हणून आपली सर्व कामं सोडून सगळ्यांनी जे कष्ट केले त्याबद्दल मनपूर्वक मी आज सर्वांचा आभारी आहे. आणि ज्या जनतेनं मला प्रचंड मताने निवडून दिलं त्याला मी लवून नमस्कार करतो. कारण या निवडणुकीमध्ये गेली 5 वर्ष मला चक्रव्यूह करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि या चक्रव्यूह वेधण्याची जबाबदारी आपण सर्वांनी पेलली. ज्याचा उल्लेख मगाशी भैयासाहेब मानेंनी केला की या निवडणुकीत अनेक आव्हानं आपल्यासमोर आली. ज्याचा उल्लेख केला जातीवादाचा, तर प्रचार हा सातत्याने केला जातोय. त्याशिवाय अनेक प्रकारचे हतकंडे वापरले गेले. माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या विरुद्ध तुरुंगात घालण्याचं षडयंत्र रचलं गेलं. ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं आणि अनेक प्रकारे या निवडणुकीतून मला त्रास कसा देता येईल आणि या निवडणुकीमध्ये मी कसा निवडून येणार नाही ही जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले. आणि बंधूंनो, मी तुम्हाला सांगत होतो की जर आपली नियत साफ असेल, आपल्याकडं गोरगरीब आणि सामान्य माणसाचे जर आशीर्वाद असतील, गोरगरीब आणि सामान्य माणसांच्या आशीर्वादावर, ज्या ज्या रुग्णांची आम्ही ऑपरेशन केली त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, आणि म्हणून मी सातत्याने सर्वांनी सांगत होतो मला या निवडणुकीमध्ये ही सर्वसामान्य जनताच आपली निवडणूक हातामध्ये घेईल आणि मला प्रचंड मताने निवडून आणल्याशिवाय राहणार नाही यावर माझा प्रचंड विश्वास होता. आणि बंधू भगिनींनो, सातत्याने कितीही वेळेला कशाही प्रकारे प्रयत्न केला गेला. बंधूंनो, याचा उल्लेख जातीवादाचा केला गेला. काहींनी सुरत लुटायचा म्हणून प्रयत्न केला, काहींनी अनेक प्रकारच्या प्रयोग करण्यात आले. परंतु माझी सर्वसामान्य जनता, माझे माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी यांनी कशालाही दाद दिली नाही. म्हणून लहान मुलं तरी असा माझा प्रचार करत होती, कुठेही मी गेलो की साहेब साहेब असा सातत्याने ती प्रचार करायची. आणि या निवडणुकीमध्ये
या प्रचंड प्रमाणात आपण केलेली मेहनत, आपण माझ्यावर टाकलेला विश्वास, यामुळेच या विजयी मी होऊ शकलो. आणि मला आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रमाणात विश्वास व्यक्त केला. आणि बंधुभगिनी, या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्या नंबरला शपथ घेण्याची संधी मला त्यांनी दिली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मी मानतो. बंधुभगिनींनो, या राज्यामध्ये कधी नाही ते अभूतपूर्व विजय आपल्या या महायुतीला मिळाला. आपल्या जिल्ह्यात तर युतीच्या 10च्या 10 जागा आल्या, ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय मंडलिकांनी केला. बंधुभगिनींनो, या राज्यामध्ये 236 जागा या आमच्या तिन्ही पक्षांच्या, भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा शिंदे गट शिवसेना आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली बंधुभगिनींनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य पक्ष, RPI आठवले गट, RPI कवाडे गट, त्यानंतर अनेक घटकांच्या साथीनं म्हणून या राज्यामध्ये 236 एवढं बहुमत मिळालं. आणि आज विरोधी पक्षाला म्हणून आज विरोधी पक्ष नेत्याच्यासाठी जेवढी ताकद लागते, शक्ती लागते, संख्या लागते, ती सुद्धा आज त्यांच्याकडे नाही. असं अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर म्हणून आज साहजिकच आपली जबाबदारी वाढलेली आहे. लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, कारण एवढं ज्यावेळा प्रचंड बहुमत येतं त्यावेळा लोकांचं अपेक्षाचं प्रचंड ओझं सुद्धा या राज्य सरकारवर आणि पर्यायाने आमच्यावर आहे. याची जाणीव या निमित्ताने आहे. आणि म्हणून या सर्वांचं वर्णन करताना राज्याचे मुख्यमंत्री परवा विधानसभेत म्हणाले विरोधकांना, मी आमच्या विरोधकांना सांगेन, गालिब ताऊ उम्र भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और वो आईना साफ करता रहा. त्याच्या चेहऱ्यावर धूळ होती आणि तो आरसा साफ करत होता. इतकं विरोधकांच्या डोळ्यावरची झापड उठली नव्हती. म्हणून मला आज आवर्जून उल्लेख केला पाहिजे की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी परवा विधानसभेमध्ये आपलं राज्य आता कसं चालणार आहे, आपल्या आता आपण अपेक्षा कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहोत, त्याचं त्यांनी अतिशय चांगलं वर्णन त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलं होतं. बंधू-भगिनींनो, ते म्हणाले, महाराष्ट्र आता थांबणार नाही, सोबत राहू एक दिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत आहे जोमाने, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचे स्वप्न आता भंगणार नाही, आता महाराष्ट्र आता थांबणार नाही. रस्ते, पूल आणि रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नाबाबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचं स्वप्न भगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलयुक्त शीत देईल जवजीवन, नदी प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही. पानंद रस्त्याने जुडू शेत शिवार, आनंदाचा शिदा देई आधार, उपाशी पोटी कोण झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणीला मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकींची आबाळ आता होणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकून ठेवू लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा नागरिकाचा मान सन्मान आता घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही.